पुलावरून थेट आपल्याला मंदिराच्या परिसरात जाता येईल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव नित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलचं तुमचे पुन्हा स्वागत करतो। आज आपण हिंगणा येथे हनुमानगड मंदिरात येथे आलेलो आहोत। इथे आपण व्हिडिओ बनवूया आणि काही महत्त्वाचे ठिकाणी एक्सप्लोर करूया। मंदिराच्या अगदी फ्रंट साईडला हनुमान मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, मी मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। सुंदर आणि अद्भुत अशी दृश्य तुम्ही पाहू शकता। एक श्री गणेश यांची मूर्ती आहे, 150 वर्ष जुनी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही याच्या आजूबाजूला असलेले देवस्थान पाहू शकता। छान असे सुंदर देवस्थान इथे बनवण्यात आलेले आहे, पाहू शकता। तर मित्रांनो, मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहो। तुम्ही हा मंदिराचा परिसर पाहू शकता, किती छान आणि किती निसर्गरम्य वातावरण इथे आहे। किती छान असं गार्डन इथे बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता।
माझ्या पाठीमागं असलेले मंदिर तुम्ही पहा, याचं आता काम चालू आहे. काही दिवसांनी हे सुद्धा सुंदर बनणार आहे. तर मित्रांनो, छोटा आणि सुंदर अशा गार्डनमध्ये आर्टिफिशियल झरा बनवण्यात आलेला आहे. या झऱ्याच्या आजूबाजूला असलेला तुम्ही परिसर पाहू शकता आणि अगदी ह्या झऱ्याच्या बाजूला श्री गणेश मंदिर हनुमानगड असे लिहिण्यात आलेले आहे. या क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. या क्षेत्राचे महत्त्व नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा महत्त्व वाढलेले आहे. आणि मंदिराचा बोर्ड सुद्धा तुम्ही पहा, श्री क्षेत्र गणेश मंदिर हनुमानगड असे लिहिण्यात आलेले आहे. आणि तेच प्रतिकृती गार्डनमध्ये उतरवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे उंबराचं झाड आहे, पाहू शकता भरपूर असे उंबर लागलेले आहे. हे उंबर खाल्ल्याने शरीराला पौष्टिक असे जीवनसत्व मिळते. तर मित्रांनो, नदीच्या अगदी बाजूला राधाकृष्ण मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. हे सुद्धा फार जुनं आहे. माझ्या उजव्या बाजूला दुर्गा नदी आहे आणि डाव्या बाजूला वेणा नदी आहे. या दोन नद्यांचा संगम तुम्हाला इथे पाहायला मिळणार. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.